पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे अनैतिक संबंधाच्या रागातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रुपेश सुरेश भादिरगे वय वर्ष 41 राहणार नरे असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत रुपेश भादिरगे हा रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील विकास दांगट यांच्या घरासमोरून जात होता। यावेळी आरोपी युवराज गेजगे याने त्याला अडवून त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की रुपेशचा चेहरा आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार आरोपी युवराज गेजगे याला रुपेशचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। या संशयातून आणि रागातून युवराजने रुपेशचा काटा काढण्याचे ठरवले आणि रविवारी संधी साधून त्याच्यावर हल्ला केला। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। मृत रुपेशचा भाऊ निलेश सुरेश भादिरगे वय वर्ष 38 राहणार वारजे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी युवराज हा सध्या फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना केली गेली आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।